नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना ही बॅग भरण्यासाठी घेते तेव्हा ती सासरी जाणार म्हणून संगीता आणि इतर सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. संगीता रडत म्हणत असते की कला बघ ना ग, नैनाच्या लग्नाची मीच घाई करत होते आणि बघता बघता तो दिवस आला सुद्धा. नैना आता कायमची आपली सासरी जाणार आणि तिला संगीताला सर्व काही लहानपणीचे नैनाला रागवल्याचे, मोबाईल ठेवून दे, सर्व काही ओरडल्याचे, जीव लावल्याचे सर्व क्षण तिला आठवतात आणि ती रडत हे सर्व सांगू लागते. आणि आता नैना गेल्यानंतर मी कुणाच्या मागे लागू, कुणाचे नखरे सहन करू. माझी ही नैनी, माझी ही परी माझ्या एखाद्या बाहुलीसारखी आहे माझ्यासाठी. नैना माझी पहिली मुलगी असल्यामुळे मी तिला खूप लाडात वाढवले आणि जशी जशी माझी नैना मोठी होत गेली तसतशी माझी स्वप्नही पूर्ण होत गेली. आणि कलाला म्हणते की अगं कला, तुला माहिती आहे का माझी हौस होती म्हणून नैनाला मी मम्मा मागण्यासाठी शिकवले. नैनाला अगदी माझ्या मनाप्रमाणे मी वाढवले. एखाद्या भातुकलीच्या बाहुलीला आपण कसे सजवतो तसेच माझ्या नैनीला सुद्धा मी सजवायचे. आणि माझी कला सुद्धा खूप समजूतदार आहे. स्वतःचे करून सुद्धा ती काजूची सुद्धा सर्व काही व्यवस्थित आवरून द्यायची. कला माझी लेक होती परंतु या घरामध्ये ती माझी आई झाली आणि माझ्या नैनीने मला आई होण्याचं सुख दिले. सर्वांच्या डोळ्यामध्ये मात्र आनंद अश्रू सुद्धा येत असतात आणि नैनी जाणारचे दुःख सुद्धा होत असते. त्यानंतर इकडे सरोज आणि रजनी ह्या अद्वैतच्या रूममध्ये काही आवरत असतात. तर रजनी म्हणते की आज नैनाच्या घरचे वातावरण कसे असेल, मला माझ्या लग्नाचीच आठवण येते. सगळे विधी चालू असताना माझ्या आईच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येत होते परंतु माझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये, बिचारी लपून लपून रडत होती. तेव्हा सरोज म्हणते की अगदी खरं आहे, आत्ता आपण सासूच्या भूमिकेत आलो पण आपल्यावर सुद्धा ती वेळ आली होती ना. तर रजनी म्हणत असते की हो, मुलीचं लग्न म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते. आईवडिलांसाठी वेगळंच असतं कारण एकीकडे आपल्या मुलीचं लग्न होते म्हणून तो आनंद वेगळाच असतो. दुसरीकडे तीच लाडाची लेक दुसऱ्या घरामध्ये जाणार म्हणजे आईवडिलांचा जीव सुद्धा किती तुटत असेल. अद्वैत आणि सोहम हे सर्व ऐकत असतात. सरोज म्हणते की हो, आपल्या घरात मुलगी नाही म्हणून आपल्याला ते समजत नाही परंतु नवऱ्या मुलाच्या घरात सुद्धा तितकंच टेन्शन असते. नवीन मुलगी आपल्या घरात येणार म्हणून आनंद सुद्धा असतो परंतु मुलीकडच्या घरच्यांना फक्त टेन्शन असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिला अजिबात परकेपणा वाटता कामा नये. ती आपल्या घरी जर आनंदात राहिली असली तर तिच्या घरच्यांना सुद्धा ती दुरावल्याचे दुःख होणार नाही. तेव्हा अद्वैतने एक मस्त असा नैनाच्या घरच्यांचा फॅमिली फोटो तयार करून मागवलेला असतो. तर तो नोकर घेऊन येतो आणि अद्वैतच्या हातामध्ये देतो. तेव्हा अद्वैत तो फोटो हा सर्वांना दाखवतो. सर्वजण मात्र खूपच खुश होतात. त्यानंतर इकडे संगीता खूप रडत असल्यामुळे नैना सुद्धा रडतच संगीताला म्हणते की मम्मा असे का बोलतेस ग आणि इतकं वाईट का वाटून घेते, मी लग्न करून जाणार म्हणजे तुझ्यापासून दूर नाही जाणार. आणि नैना संगीताला प्रॉमिस करते की मी लग्न जरी होऊन तिकडे गेले तरी कायम मी तुझ्यासाठी ती तुझी छोटीशी बाहुलीच असेल. आणि दोघी एकमेकींच्या मिठीत पडून खूप रडतात आणि सुकन्या, दिनकर हे सर्वजण सुद्धा खूप रडत असतात. तेव्हा काजल आणि कला सुद्धा संगीताच्या मिठीत येऊन पडतात आणि त्या चौघीजणी एकत्र येऊन रडत असतात. तर नैना ही मनात म्हणत असते की मम्मा, मी लग्न करणार पण कसे ते तुला मी आत्ता नाही सांगू शकत, ते सर्व तुला नंतर कळेलच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे काही बँकेचे घराची मापं घेण्यासाठी साहेब आलेले असतात आणि ते दिनकरला नमस्कार घालतात. तर त्यातील एक माणूस विचारतो की संगीता खरे येथेच राहतात का? दिनकर म्हणतो की हो, काही काम होते का? तेवढ्यात संगीता बाहेर येते. तर तो माणूस म्हणायला लागतो की घराची काही मापे घ्यायची होती. संगीता मुद्दाम दिनकरला म्हणते की आओ, तुम्हाला काही भूक वगैरे लागली की नाही, मी पोहे केलेले आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे, पण अजून तुला भेटण्यासाठी कोण आले ते बघ. तेव्हा संगीता त्या माणसाकडे बघते आणि मला भेटण्यासाठी आले का असे दिनकरला विचारते. तर दिनकर म्हणतो की हो. तेव्हा संगीता त्यांना नमस्कार करते आणि माझ्याकडे तुमचं काय काम आहे असे विचारते. तर तो साहेब म्हणत असतो की आओ, तुम्ही संगीता खरे ना, आणि काल तुम्हाला सांगितले नव्हते का की आम्ही येणार म्हणून? संगीताला मात्र आठवत नसते आणि तो साहेब म्हणून जातो की ते घराचे माप, आणि संगीताला तर धक्काच बसतो आणि बँक मॅनेजरचे सर्व काही बोलणे तिला आठवते.
तेव्हा संगीता लगेच त्यांना बाजूला घेऊन, ह्या विहिरीपासून इथपर्यंत आमचंच आहे आणि तुम्ही व्यवस्थित मापं घ्या असे त्यांना सांगते. तर ते साहेब लोक मापं घेऊ लागतात. तर संगीता थोडीशी घाबरलेली सुद्धा असते. तेवढ्यात कला सुद्धा बाहेर येते. तर दिनकर विचारत असतो की संगे अगं ही कोण माणसं आहेत, आपल्या घराची मापे का घेतात. तेव्हा कला सुद्धा ते सर्व बघून विचारते की आई खरंच कोण माणसे आहे ती आणि घराची मापे का घेतात. त्यानंतर इकडे सरोज आणि रजनी काही साड्या आपला नोकर असतो राजू त्याला स्प्रेसला देण्यासाठी सांगत असतात. तर तेवढ्यात ते रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते की थांब सरोज, सर्व साड्या ह्या स्प्रेसला देऊ नकोस, कारण मला जी काही काल मी साडी सिलेक्ट केली ती नाही आवडत, मला आता दुसरी साडी सिलेक्ट करायची. तेव्हा सरोज म्हणते की आपण त्या विषयावर नंतर बोलूयात आणि राजूला त्या साड्या नेण्यासाठी सांगतात. तर सरोज म्हणते की अगं थांब, मी त्यातील काही एक साडी सिलेक्ट करते. जेव्हा ती सरोजची साडी असते तर तीच रोहिणी हिरव्या कलरची साडी घेते आणि खरंच ही साडी किती सुंदर आहे, ही मला खूप आवडली असे म्हणते. तेव्हा रजनी म्हणते की आओ रोहिणीताई असे का करता, कारण ती सरोज दीदींची साडी आहे. सरोज म्हणते की हो, मला मुहूर्ताच्या वेळी ती साडी घालायची, त्यामुळे तू दुसरी साडी घे. तेव्हा रोहिणी म्हणते की कधी ना काळी मी तुझ्याकडे काहीतरी मागितले आणि ते पण सुद्धा तुमचा नकार, तुम्ही या घरामध्ये काय मला दुर्यम असे वागणं देत असतात. रजनी म्हणते की वंश तुम्ही असे का म्हणता. तेव्हा रोहिणी म्हणते की रजनी तू गप्पच राहा, या घरची मुलगी मी आहे, परंतु बाहेरून ज्या मुली येतात त्यांना अगोदर मान मिळतो. तुम्ही या घरच्या सुना आहात म्हणून तुम्ही जे सांगताल तेच या घरामध्ये घडते. आणि रागाने ती साडी ती फेकून देते. तेव्हा सरोजला रोहिणीचा राग येतो आणि कुठला विषय कुठे नेते, तुला मी अगोदर सांगितले होते की सर्वात की तू अगोदर साडी सिलेक्ट कर. नवीन साड्या आणल्या होत्या तेव्हा तर मी माझी साडी निवडली सुद्धा नव्हती आणि आता मी साडी सिलेक्ट केली तर कशाला गोंधळ घालतेस. तेव्हा रोहिणी म्हणते की मला जे आवडले होते तर आता ते नाही आवडत, म्हणजे मी माझं मन बदलायचं नाही का. आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर मला पैठणीच हवी आणि ती सुद्धा तुझीच. सरोज म्हणते की अगं काय पोरकटपणा लावला हा सर्व, लहान आहे का तू आता. तेव्हा रजनी म्हणते की वहिनी प्लीज जाऊन द्या. तेव्हा सरोज म्हणते की नाही रजनी, मला हे आवडलेले नाही. साडी देण्याविषयी माझं काही म्हणणं नाही, परंतु हिचा हा जो काही पोरकटपणा चाललाय ना तो मला थांबवायचा, घरातल्या नोकरांसमोर हिला तमाशा करायचा असतो, त्यामुळे आता तर मी तुला साडी देणारच नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, मी सुद्धा या घरची मुलगी आहे, प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क माझा आहे, परंतु तो तुला तर द्यायचाच नाही. आणि काय मागितले होते की फक्त एक साडी. तेवढ्यात आबा येतात आणि जोराने रोहिणीवर ओरडतात, का इतका आवाज वाढला, लग्नघर आहे ना हे, घरात मंगल कार्य सुरू झाले, त्यामुळे उगाच तू वाद उकरून काढू नकोस. तेव्हा रोहिणी म्हणते की झाले आता तुमचीच कमी होती आणि तुमच्या लाडक्या सोनाने माझा अपमान केला, मग आता तुम्ही माझ्यावरच ओरडता, कारण चूक तर माझीच दिसते आणि कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती करून घेण्या अगोदरच तुम्ही तुमच्या सरोज सुनेची बाजू घेता. त्यानंतर इकडे दिनकर आणि कला संगीताला ते माणसं नेमकं कोण आहेत आणि घराची मापे का घेतात ते विचारू लागतात. तर संगीता म्हणते की आपल्या नैनीचं संगीत आहे ना, त्यासाठी त्या माळा लावायच्यात, मग त्याचं व्यवस्थित डेकोरेशन व्हायला नको का. दिनकर म्हणतो की अगं संगीता, हळदीचा कार्यक्रम आणि संगीताचा कार्यक्रम तर सुकन्याच्या घरी आहे, तिने सर्व काही व्यवस्थित तयारी डेकोरेशन सर्व काही करून ठेवले, मग तू इकडे पैसे का खर्च करते, ते पैसे आपल्याला दुसऱ्या कामासाठी कामं येतील. तेव्हा दिनकर म्हणतो की मी त्या माणसांना नाही असे सांगून येतो. तर कला म्हणते की बाबा नाही नको, आपण आत्तापर्यंत सर्व काही आईच्या मनासारखे केले, मग इतक्याशा गोष्टीने का तिला नाराज करायचे, होऊन दे तिच्या मनासारखं सर्व. आणि दिनकरला हाताला धरून ती पोहे खाण्यासाठी आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे रोहिणी म्हणत असते की ही चार चौकात माझा अपमान करत असते आणि तुम्ही सुद्धा मला सपोर्ट देत नाही, मुलगी असून सुद्धा मला या घरामध्ये कोणतेच हक्क देत नाही, कारण तुम्ही या मुलीला आश्रित मानता, वाटेल ते समोर येईल ते घ्यायचे आणि गप्प बसायचं. तर सरोज म्हणते की गप्प बस आणि तेवढ्यात त्यांच्या आवाजाने सर्वजण बाहेर येतात. तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी तू पराचा कावळा करू नकोस, तुला ती आता सवयच लागलेली आहे, समोरच्याला कायम टोचून बोलत असते आणि समोरच्याला त्याबद्दल कशी गिल्ट येईल याच तू बघत असते. आता हा वाद काढायची तुला काय गरज होती आणि आतापर्यंत तू कोणासाठी ऍडजस्ट केले का.
रजनी समजावण्याचा प्रयत्न करते, पण सरोज काही ऐकत नाही आणि आता हिचे जे का तमाशे सुरू आहेत ना ते मला बंद करायचे. आणि रोहिणीला म्हणते की काय गरज होती तुला आत्ता वाद घालायची. घरातलं वातावरण छान आहे, घरामध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे आणि तुला ते मुद्दाम बिघडवायचे. रोहिणी म्हणते की मला हे वातावरण बिघडवायचे असे तुला म्हणायचे का? मी फक्त तुला दुसरी साडी मागितली होती. तेव्हा सरोज म्हणते की अगं तू तुझ्या मनाला वाटेल तेव्हा साडी घेऊन येऊ शकते, परंतु तुला मुद्दाम वाद घालायचा होता म्हणून तू सर्व हे नाटक केले. तर रोहिणी म्हणत असते की आबा बघितले का, तुम्ही तुमच्या मुलीला सपोर्ट करत नाही म्हणून घरातील सुद्धा तिला किंमत देत नाही. तेव्हा आबा सुद्धा हे रोहिणीवरच ओरडतात, कारण तू चुकीची आहे. कारण आत्तापर्यंत तू इतक्या साड्या घेत आली, कधी घरातील तुला कोणी विचारले का का घेतल्या, कशा घेतल्या? आणि जे काही सरोज आत्ता सांगते ना ते एकदम योग्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जशी तू माझी मुलगी आहेस ना तशाच रजनी आणि सरोज सुद्धा ह्या माझ्या मुलीच आहेत. ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेव. आणि एवढंच नाही की उद्या लग्न झाल्यानंतर ती नवीन मुलगी आपल्या घरामध्ये येईल, ती सुद्धा तिने या घरात येण्या अगोदर माप ओलांडल्यानंतर तिला सुद्धा तोच अधिकार असणार जो तुम्हाला सर्वांना दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. तेवढ्यात राजू हा रोहिणीसाठी ज्यूस घेऊन आलेला असतो आणि तो रोहिणीला देण्याचा प्रयत्न करतो, परंतु रोहिणी रागाने तो फेकून देते आणि नकोय मला असे सर्वांसमोर म्हणते. सर्वांना रोहिणीचा खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे संगीता त्या साहेब लोकांना म्हणत असते की तुमचे मापे घेऊन झाले असतील तर प्लीज तुम्ही जाऊ शकता, कारण लग्नघर आहे आणि कुणाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तेव्हा ते गेल्यानंतर संगीताच्या जीवात जीव येतो आणि अंबाबाईला ती हात जोडते. त्यानंतर इकडे राजूही तो सांडलेला ज्यूस पुसण्यासाठी घेऊन येतो. तेव्हा सरोज म्हणत असते की राजू थांब, तू चूक केलेली नाही आणि या घरामध्ये आबाने काहीतरी नियम लागू केलेले आहे की ज्याने चूक केली त्याने ते निस्तरायचे असतात. मग हे सर्व काही तिने चूक केली आहे मग तीच आवरेल. तेव्हा सरोज म्हणते की मी आता हे साफ करायचे का? सरोज म्हणते की नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते की आबा बघतात का? तेव्हा आबा सुद्धा म्हणतात की रोहिणी तूच हे सर्व साफ करायचे. आपल्याच घरामध्ये काम करताना कसला त्यामुळे हा ज्यूस सांडलेला तू साफ करायचा. सरोज म्हणते की जर मी सांडला असता तर मी स्वतः साफ केले असते, नियम सर्वांसाठी सारखेच. रोहिणी म्हणते की मी स्पष्टपणे नाही करणार आणि राजूला ती करण्यासाठी सांगते. तर सरोज म्हणते की राजू तू करायचे नाही. आबा म्हणतात की रोहिणी तू हे सर्व केले मग तूच करायचे. तर नाईलाजाने शेवटी रोहिणीला ते सर्व साफ करावे लागते आणि मनात म्हणत असते की सरोज वहिनी आज सर्वांसमोर तू माझा अपमान केला, तू बघतच राहा मी सुद्धा काय करते, मी सुद्धा काही कमी नाही. राहुलला सुद्धा खूप राग येत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये संगीता म्हणते की कला सांग काय करायचे ते. तर कला म्हणत असते की अगं आई तू आणि बाबांनी मिळून नयनाताईच्या संगीतामध्ये डान्स करायचा. तर संगीता म्हणते की काय? तर इकडे अद्वैत सुद्धा विचारत असतो की खऱ्यांना नेमकं काय सांगायचे नाही. तर रोहिणी खुश होऊन म्हणते आपण संगीताचा कार्यक्रम एकत्रच करूयात आणि तो सुद्धा खऱ्यांच्या घरी. अद्वैत खुश होऊन म्हणतो की माझ्यासाठी आता ह्या दोन्ही फॅमिली सुद्धा एकच आहेत. रोहिणी मात्र खुश होते आणि अद्वैतसाठी ओके आहे तर आपल्यासाठी सुद्धा. म्हणून सर्वजण हे नयनाच्या घरी संगीताच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होत असतात. रोहिणी मात्र खुश होते आणि आता खरी मज्जा येणार असे खुश होऊन म्हणते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.